उत्पत्ती याचा पहिला अध्याय 1 ते 4. हालेलुया. काय वर्षी वाचलं आपण? प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वीने उत्पन्न केले. तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे वेगवेगळे केले. आमेन. हालेलुया. आपण उभं राहूया. 1-2 मिनिटं प्रार्थना करूया. तुम्ही आम्ही तुझी स्तुती करतो, तुला स्तुती करून उत्साहितो यावेळेला प्रभू. आम्ही तुला देत आहोत माझ्या बाबा. तुझ्या इच्छा आणि योजना आम्हाला प्रत्येकाच्या जीवनातून पूर्ण कर आणि मध्ये तुझ्याच नावाचं प्रभू. महान सामर्थ्यशाली राजा तू आहेस, तुला शक्ती काही नाही बाबा. दावीद म्हणतो, मला सहाय्य कुठून येत? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याचपासून मला सहाय्य दे प्रभू. तुझ्यापासूनच सहाय्य दे आणि उद्या तुझ्या नावाचं करू. ऐकणारे कांदे समजणारे अंतःकरण दे. या वचनांच्या द्वारे पहुंचे सर्व परमेश्वर देवा पाठी समज करणारे सर्व दुष्ट आत्म्याने येशूच्या नावामध्ये आम्ही धमकावतो आणि त्याच्या पवित्र आत्म्याशी मोकळी करतो. प्रभू तू ये आणि ताबा घे प्रभू. मुखाची बेचा ताबा तू घे बाबा आणि तुझ्या नावाचं पवित्र आत्म्या तू कार्य कर. प्रत्येकावर तुझा पवित्र आत्मा उतरते आणि तुझं बरोबर येशूच्याच नावात मागते म्हणतोय. पाहिलेलं आहे की पहिला दिवस नाही का तो? कुठला दिवस? पहिला दिवस. आणि त्या पहिल्या दिवसात काय केलेलं आहे? देवाने काय केलं? तो निर्माण करता आहे आणि त्याने काय केलं? निर्माण आकाश आणि पृथ्वी निर्माण करण्याचं कार्य हातामध्ये घेत आहे आणि त्याने ते काम केलेलं आहे. पहिला दिवस आहे की त्याने काय केलं? प्रकाश हो आणि प्रकाश झाला. त्याला हाताने करावं लागलं का? करावं लागला नाही, पण त्याने काय केलं? शब्द बोलला आणि प्रकाश झाला. हालेलुया. म्हणजेच काय? नुसत्या शब्दाने देवाने काय केला? प्रकाश केलेला आहे. आणि या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत प्रकाश. नाव प्रकाश ठेवलं म्हणून प्रकाशित आहे का? प्रकाश नाव आहे किती तुमचं? किती चांगलं नाव. आणि देवाने शब्द बोलला आणि प्रकाश झाला. मानव देखील निर्माण केला, प्रकाश देखील निर्माण केला आणि अंधारापासून प्रकाश वेगळा केला. हालेलुया. परंतु परमेश्वर या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की अंधार नाही का? अंधारात जर आम्ही राहिलो तर आता समजा इथे संपूर्ण अंधार असेल तर आम्ही एकमेकांना दिसू शकू का? नाही दिसणार नाही का? म्हणून देवाने काय केलं की हे परिस्थिती होणार आहे माहिती होतं त्याला. म्हणून त्याने काय केलं? अंधारापासून प्रकाश वेगळा केला आणि तो पहिला दिवस गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू काय म्हणतो? मी जगाचा प्रकाश. बरोबर आहे का? हा जगात हा एक प्रकाश आहे नाही का? आम्ही बघतो हा प्रकाश आहे. परंतु देव काय म्हणतो? येशू काय म्हणतो? मी जगाचा प्रकाश आहे. पाहूया आपण योहानेचा 8वा अध्याय 12 वचन. पुन्हा त्याचबरोबर बोलले म्हणते, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. या ठिकाणी सांगत आहे की मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ कसला प्रकाश असणार आहे? जीवनाचा प्रकाश असणार आहे. हालेलुया. परमेश्वराने शब्द बोलला, प्रकाश झाला आणि ही त्याची उत्पत्ती आहे. पण मानव देखील त्याचीच उत्पत्ती आहे का? नाहीये. आणि एवढंच नाही तर मानवाकरिता जीवनाचा प्रकाश कोण आलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त आले. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर आम्ही आमच्या जीवनात घेत आहोत, केव्हा घेतो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये? केव्हा घेतो? कधी घेऊ शकता तुम्ही? आज तुम्ही पश्चाताप केला पापाचा, आजच देव येशू तुमच्या जीवनात येतो नाही का? परंतु ज्या वेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस काय होतं की पूर्णपणे आम्ही येशूला अनुसरायला वचनबद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगत आहे की आज काय म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे. मी जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार. येशूला अनुसरणारा व्यक्ती तो अंधारात चालेल का? मग मला सांगा, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे,
आम्ही येशूच्या मागे चाललेलो आहे. आम्ही अंधारातच आहोत. अंधार म्हणजे काय? अंधार म्हणजे काय? अंधार म्हणजे काय? कोणालाच नाही माहिती अंधार म्हणजे काय? आध्यात्मिक गोष्टीमध्ये अंधाराला काय म्हटलेलं आहे की त्याच त्या चुका पाप नाही का अंधाराची कार्य त्याला अंधार म्हटले आहे. असा अंधार आहेच. आम्ही लाईट लावतो नाही का अंधार झाला की लाईट लावतो कारण आम्हाला अंधारात काहीच सापडत नाही. जेवण बनवायचं असतं, अभ्यास करायचा असतो मुलांना, खूप काही गोष्टी आम्हाला प्रकाशात करायच्या असतात. बरोबर आहे? जर समजा तुम्हाला चोरी करायची असेल ना घरात करता अंधारात करता की नाही? आणि नाही करत त्या अंधारात पण प्रकाशाची गरज भासते. हालेलुया. तर टॉर्च लावून करतो नाही का? बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रकाशाची गरज आहे की नाहीये? आणि मग त्या टॉर्चने तो पकडल्या पडतात कारण तो प्रकाश होतो. हालेलुया. आणि म्हणून हे समजू नये की आमच्या जीवनामध्ये येशू आहे आणि तरी सुद्धा आमच्या जीवनात अंधार आहे. आहे की नाही? का? कारण अंधाराची कार्य आमच्या जीवनामध्ये आहे. अजूनही आम्ही त्या जीवनाच्या प्रकाशामध्ये चालत नाही. आपल्या कसं चालत नाहीये? कोण सांगू शकेल मला? कसं चालत नाही? जीवनाच्या प्रकाशामध्ये कशा पद्धतीने नाही चालत आम्ही? देवाच्या मार्गात चालले पाहिजे. जेवण जे जे आपल्याला म्हणजे त्या आज्ञा त्या आज्ञेप्रमाणे आपण देवामध्ये चाललो पाहिजे. आपण झाल्या म्हणजे आपण ते पूर्ण जीवन पूर्ण हे केलं पाहिजे. कारण तिथं आपल्याला नवीन जन्म होतो आणि आपण देवाचा विश्वास देवाच्या मार्गात जातो. Praise the Lord. Hallelujah. आज आमच्या घरात जर अंधार झाला तर आमचं कर्तव्य काय आहे? लाईटचं बटन ऑन करणे म्हणजे आमच्या प्रकाश येतो. बरोबर आहे की नाही? तर तसंच आहे प्रियानो. जर आम्ही येशू आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे, आम्हाला जर त्याच्या मार्गामध्ये चालायचं असेल तर आम्हाला अंधारापासून वेगळं व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे की नाही? पाहिजे. देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केलेला आहे. जगातल्या लोकांपासून तुम्हाला वेगळं केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे सांगा मला. आणि तरी सुद्धा आम्ही जगामध्ये जाऊन दिसतो. बरोबर आहे? मग आम्ही काय करतो? अजूनही अंधारात आहोत. हालेलुया. हालेलुया. अजूनही आम्ही अंधारात आहोत. अंधाराची कामं बघायला गेली तर खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या मी नाही सांगत कारण खूप वेळेला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. पण आज फक्त आम्ही प्रकाशाविषयी पाहणार आहोत की प्रकाश काय करतो. प्रकाश आणि प्रकाश जीवनाचा प्रकाश जर तुमच्याकडे आला तर तुमचा चेहरा तेजस्वी होणार. काय होणार? होणार की नाही? जीवनाचा प्रकाश तुमच्याकडे आल्यावर तुमचा जो चेहरा तो प्रकाशमय होणार आहे, तेजस्वी होणार आहे. हालेलुया. सांगते का माहिती नाही पण मी प्रश्न विचारते बऱ्याच वेळा का मोशेचा चेहरा दिसतो आणि तेच दिसतं की मोशेच्या त्वचेतून किरण बाहेर पडत आहे. हालेलुया. कारण तो 40 दिवस रात्र तो देवाच्या सानिध्यामध्ये असायचा. प्रिय आम्ही 40 दिवस सगळं काही विसरून नाही राहू शकत नाही का? 2 दिवस तुम्हाला म्हटलं आठवड्यातून 1 दिवस देवाच्या सासून नाही राहत नाहीच ना. कधी एकदा चर्च संपतो असं होतं आम्हाला. बरोबर आहे? कधी एकदा चर्च संपतो, कधी एकदा वाट होती, कधी एकदा आम्ही घ्यायचं उशीर होतो. काही लोकांना वाटतं उशीर होतोय. प्रियानो जर आठवड्यातून 1 दिवस 2-2.5 तास आम्ही देवाला देऊ शकत नाही खरंच जीवनाचा प्रकाश आमच्याकडे आलेला आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. जीवनाचा प्रकाश ज्याच्याकडे आहे त्याच्यासाठी एक वचन सांगतं की योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय 10 वचन. Praise the Lord. करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या Praise the Lord. खूप मस्त वचन आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा हा प्रकाशात चालतो. म्हणजेच काय? मी जगाचा प्रकाश आहे. कोण म्हटलंय? प्रभू येशू म्हटला. आणि आम्ही काय सांगतो की जो बंधूवर प्रीती करतो तो कशावर चालतो? प्रकाशामध्ये चालतो. त्याला कसलंही अडथळण नाही येणार नाही असं होणार नाही. हालेलुया. होईल का? अडथळण येतं मला
चर्चमध्ये हजर राहायचंय, अडचण येणार, निश्चित येणार तुम्हाला. अडचण येणार नाही असं निश्चित येणार, परंतु जर आम्ही बंधूवर प्रीती करणार असो तर प्रकाशात चालतो. म्हणजेच काय, आमच्यामध्ये बंध असेल तर आम्ही येशूवर विश्वास ठेवून येशूने सांगितलेल्या मार्गावर आम्ही आम्हाला कसल्याही प्रकारचं अडचण येणार नाहीये. अडचण आलं तरी आम्ही काय करणार, ते अडचण दूर त्या दिवशी मग प्रार्थना होती आणि ती प्रार्थना 10:30 मध्ये 10:30 मला फक्त 10:40 झालं, 10 मिनिटं लेट झालं आणि मला ते चालू करणं हे चांगली गोष्ट आहे. मी 10:30 वाजता म्हणजे 10:30 वाजता ते चालू करणार. तरी सुद्धा मला पोचता आलं नाही, मला ते गिल्टी फील व्हायला लागलं. पण मी ग्लोरीला म्हटलं, ग्लोरी काही बरोबर नाही, आपण शांततेत राहूया. मी प्रॉमिस करते देवाला, मला म्हणजे मी बोलले नाही, मनामध्ये ठरलं की माझ्या जबाबदारी तू मला देशील ती ही तर माणसाने मला जबाबदारी दिली आणि तुझी जबाबदारी देशील ती मी पार पाडेल. आणि मग मी असंच म्हणत आहे आणि तेवढ्यात काढण्यासाठी सांगितलं लवकर लवकर वचन वाच. मग मी ठरवलं की काही असे ना प्रभू मीच पहिले वचन वाचतात, कारण ती माझी जबाबदारी आहे. मला लेट झालं, माझी सुरुवातीची प्रार्थना चुकली. हालेलुया. आणि मला गिल्टी फील होत होतं, मला वाईट वाटत होतं, कारण मला जबाबदारी दिलेली हे झाली. आणि मग मी काय केलं, असं सांगितलं तसं मी पटापट वचन काढायची आणि वाचायची. हालेलुया. संपूर्ण वचन मी वाचली, फक्त एक वचन मला तो ग्लोरी डे वाचतं. हालेलुया. आणि मी आतमध्ये घुसला. का तर मला जी जबाबदारी दिली होती माणसाने, ती माझ्या हातून चुकली. मी नाही वेळेवर पोहोचू शकले. पण मला त्या दिवशी खूप गिल्टी फील झालं की आपण एक पाळखी आहोत, पाळक या नात्याने आम्ही येतो आणि पाळकाने पाहिलाच नाही पाहिजे. हे मला मनाला फार टोचलं प्रियानं. आणि मी म्हटलं ठीक आहे, प्रेज लॉर्ड. पण प्रीती करतो ना, मग सगळे अडचणी येणारे ते दूर होत असतात. 10 मिनिटं सगळे अडचणी दूर झाले तरी पण आम्ही वेळेत पोहोचलो. हालेलुया. 10 मिनिटांनी मला म्हटले मध्यस्थीची प्रार्थना आहे आपल्या तालुक्यासाठी आणि ते वेगवेगळ्या पालकांकडून करून घ्यायची असते आणि ती जबाबदारी तुमची तुम्ही हे करा. अचानक मला ते दिलं त्याने, अचानक काम दिलं माझ्या. कारण मी तर जाम, मला बरंच नव्हतं ऍक्च्युली, तरी सुद्धा अर्धा पाऊण तास तिथं उभं राहायचं धैर्य मला देवाने द्यावं. आणि खोटे नाहीये, अडचण सगळीकडे येतो. आम्ही रोज बायबल वाचतो, रोज प्रार्थना करतो, रोज. मी तर आता या दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्हालाही प्रार्थना ठेवायची माझी इच्छा आहे. आणि या दिवसामध्ये आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण मला या दिवसामध्ये गेल्या महिन्याभर मला सांगत आहे की तुझ्या पुढे कोणाचंही काही चालणार नाही. हालेलुया. आणि खरंच आहे की ज्या भूमीवर मी पाय ठेवी त्या भूमीतले जे लोक आहेत वचनानुसार असं दिलेलं की वचनाला अनुसरून ते काय करणार आहे, तुझा त्यांना धाक बसणार आहे. हालेलुया. आमचा धाक कोणाचा, देवावर प्रीती करणाऱ्यांचा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून बंधू प्रीती करणारा प्रकाशात चालतो, त्याला अडकण्याचं काहीच कारण नाही. त्याला अडकणं येणारच नाहीये प्रियांनो. आले तरी माहिती पण पडणार नाही. तुम्हाला अडकणं येणारे दिसते, आम्हाला काय गाडी काढायची, कसं जायचं हे माहिती नाही. पण फक्त अंडे भाषेत आम्ही प्रार्थना करत गेलो, कसे आम्ही सोलापुरात पोहोचलो आम्हाला कळलं नाही. इव्हन दर वेळेला आम्हाला संध्याकाळी 7-7:30 वाजतात घरी यायला, पण त्या दिवशी आम्हाला किती वाजले, 4. म्हणजे कसं आम्ही आलो आणि कसं आम्ही गेलो आम्हाला कळलं सुद्धा नाही. हालेलुया. कारण ज्या वेळेस आम्ही देवाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचं, आम्हाला केलेल्या चुकांचं आम्हाला गिल्टी फील होणं हे देवाला ठाऊक आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडे आम्ही नतमस्तक होतो, देवापुढे नम्र होतो, देवाच्या प्रीतीमध्ये वाढतो, त्यावेळेला देव पण आपलं सहाय्य करतो. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र संहिता 27 मध्ये एक वचन, परमेश्वर माझा प्रकाश माझे तारत आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाची भीती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथं प्रश्न विचारला जावे लागेल, परमेश्वर माझा
म्हणा परमेश्वर माझा माझा प्रकाश आणि तारण आहे. प्रकाश आणि तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्गा आहे. मी कोणाची भय करू? मी कोणाचे भय करू? आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. कोण आहे प्रकाश? परमेश्वर. परमेश्वर प्रकाश आहे. आम्हाला कोणाचं भय बाळगण्याची कारण आहे का? बाळगायचे का भय आम्हाला? मनुष्याचं भय. जो मनुष्य आज आहे तो तुम्हाला भीती घालतो आणि निघून जातो. बरोबर आहे की नाही? तो तुम्हाला भीती घालतो. बघ रे बाबा, मागून तुला लोक मारायला येत आहे. बघ रे बाबा, तुला मागून लोक धरायला येत आहेत. आणि त्याला विचारतो तू कुठे आहे? मी तर लपून बसणार आहे बाबा. आणि तसंच आहे, लोक लपून बसतात. हालेलुया. हालेलुया. पण जो म्हणतो परमेश्वर माझा प्रकाश आणि तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? आम्हाला मनुष्याची भीती बाळगायची नाही. आम्हाला सैतानाची सुद्धा भीती बाळगायची नाहीये. हालेलुया. 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 आणि ज्यावेळेस आम्ही भीती बाळगत नाही, परमेश्वराच्या प्रकाशामध्ये चालतो, त्यावेळेस आमचं मुख एक तेजस्वी होऊन जातं. प्रिय हालेलुया. हालेलुया. मी काय 7:8 वचन वाचा. आहे माझ्या वैरी माझ्यामध्ये आळस करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेल. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होतो. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे? आहे माझे वैरी अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आम्ही पडलो तरी आम्ही पुन्हा उठणार आहोत. आम्ही जर अंधारात जरी बसलो तरी परमेश्वरांचा प्रकाश होणार. हालेलुया. केव्हा होणार आहे? केव्हा होणार आहे? मनुष्याची भीती बाळगल्यावर, अडखळणं बघत बसल्यावर, अंधारात चालल्यावर नाही नाही नाही. तुम्ही ज्या वेळेस परमेश्वराच्या प्रकाशामध्ये चालता, परमेश्वराच्या प्रीतीमध्ये चालता, परमेश्वराच्या जीवनाच्या त्या प्रकाशात तुम्ही चालता, त्या वेळेला ते तुम्हाला काय करतो? जरी तुम्ही पडलात तरी तो तुम्हाला उठून उभं करतो. जरी तुम्ही तुमच्यावर अंधार येऊन पडला किंवा अंधारात जरी धूप बसलात तरी तेथे तो प्रकाश करतो. हालेलुया. 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 आणि म्हणून म्हटलेलं आहे, हबक्कूक याचं 3 अध्याय 4 वचन वाचा. त्याचे ते प्रकाशासारखे आहे. त्याच्या परत किरण निघत आहे. त्याचा प्रभाव तिथे प्रेज द लॉर्ड. काय म्हणजे? त्याचे तेज कशासारखे आहे? प्रकाशासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे. असंच आहे का? हा, ज्याला कोणाला देवाने दर्शन दिलं असेल माहिती नाही, पण मला ज्यावेळेस देवाने दर्शन दिलं त्यावेळेस मी प्रकाश पाहिला आणि त्याच्यानंतर त्याचं दर्शन मला घडलं. भयंकर प्रकाश. हा असला लाईट लावलेला प्रकाश नाही. हा देवाने जो प्रखर गुणाचा प्रकाश आहे तसा पण नाही. त्याच्याही पेक्षा प्रखर तेज, त्याच्याही पेक्षा प्रखर 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 म्हणजे एवढं ना की आम्ही विचार पण करू शकत नाही, एवढं तेज त्याचं आहे. प्रिय हालेलुया. 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 म्हणून त्या तेजाने तुमचं जीवन प्रकाशित होतं. त्या तेजाने तुमचा चेहरा तेजस्वी होतो. प्रिय हालेलुया. हालेलुया. यशाचं 60:20 वचन वाचा. तुझ्या प्रियाचा या क्षय अस्त होणार नाही. तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. आज परमेश्वर तुझा सर्व परिस्थिती होईल. जे शोकाचे दिवस संपले आहेत. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. त्यामुळे तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले. माणूस त्या शोकामध्ये सतत राहतो का? किती प्रकारचं, किती वाईट शोक असू दे, त्याच्यात ठेवतो का? हा चंद्र नाहीसा होईल, हा सूर्य नाहीसा होईल, परंतु देवाचं वचन सांगतं की तो आमचा सार्वकालिकचा दीप आहे आणि त्याच्याने काय होईल? तो सतत आपल्याला प्रकाश देत राहील. हालेलुया. हालेलुया. सतत निरंतर तो आपल्याला प्रकाश देत राहील. मी याचा अनुभव घेतलेला आहे. मी पण म्हटलं प्रभू तू जर प्रकाश आहे, लाईट गेल्यावर मी काय करायची? मला काही वेळेला माचीस मिळायची नाही, काही वेळेला लायटर मिळायचं नाही. मी म्हणायची प्रभू तू जगाचा प्रकाश आहे ना, मला लायटर दिसू दे. तू जगाचा प्रकाश आहे ना, मला माचीस दिसू दे. अंधारात मला ते दिसायचं नाही. हालेलुया. ताबडतोब कुठली वस्तू मला ताबडतोब मिळायची. हालेलुया. तर मी वचन बोलायची आणि ते वचन त्या ठिकाणी कार्य करायचं. मला दिसायचं नाही, मी हुशार आहे म्हणून नाही.
तर देवाचं वचन बोलल्यामुळे ते वचनाचा प्रकाश त्याच्यावर पडायचा आणि बरोबर मला समजायचं की या ठिकाणी ते आहे. हालेलुया, हालेलुया. 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 आणि याच्यामध्ये नाही का यशाचं आपण आताच वाचलं नाही का 60 मध्ये 20 वचन की त्याचं तेज या सूर्यापेक्षा आणि चंद्रापेक्षा खूप जास्त आहे, प्रखर आहे. आणि त्या प्रखर तेजामध्ये जर आम्ही चालत आहोत आणि ते तेज जर आमच्यामध्ये उठून येत आहे तर आमचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडला पाहिजे. त्याचा प्रभाव तुमच्यावर नको पडायला. तो निराशेत आहे, त्याची निराशा तुमच्यावर नको यायला. तो दुःखामध्ये आहे, त्याचं दुःख तुमच्यावर नको यायला. तो जर अडचणीत आहे, त्याच्या अडचणी तुमच्यात नको यायला. तो जर गरिबीमध्ये आहे, त्याची गरिबी तुमच्यावर नको यायला. हालेलुया, हालेलुया. तुमचा प्रभाव त्या व्यक्तीवर असं पडू दे की तुमच्या प्रभावाने ती व्यक्ती आजारातून बरी होईल, ती व्यक्ती त्या गरिबीतून दूर होईल, ती व्यक्ती त्याच्या संकटातून दूर होईल. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं तेज तुमच्यामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. यशाया 60:1 काय सांगतं? कोण प्रकाश मागो तर प्रकाश तुझ्याकडे आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय? उठ म्हटल्यावर उठायचं, बस म्हटल्यावर बसायचं. आमच्या लेकरांना पण ते शिकवायचं. काय? उठ म्हटलं तर तो उठला पाहिजे, बस म्हटलं तर बसला पाहिजे. आणि एक काळाखाली वाजवली की त्याचं रडणं पण शांत झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. 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 कारण तो अधिकार परमेश्वराने आपल्याला दिला. आम्ही त्या अधिकारामध्ये आम्ही चाललं पाहिजे, त्या प्रीतीमध्ये आम्हाला चाललं पाहिजे, त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आम्हाला चाललं पाहिजे. तो प्रकाश सर्व काही करणार आहे. Amen. कारण Hallelujah. जो प्रकाश तुमच्यामध्ये आहे, तो तुमच्यामध्ये अंधार राहूच देणार नाहीये. त्या अंधारातून दूर करण्यास, कारण स्वतः परमेश्वर बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झालेला शब्दाने झालेला आहे. तुमच्या शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य पाहिजे, तुमच्या शब्दामध्ये तेवढी ताकद पाहिजे. हालेलुया, हालेलुया. 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 जे तुमच्यावर प्रीती करतात ते शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे, पण जे तुमच्यावर प्रीती करत नाही ते तुम्हाला मध्ये सोडून जातील. हालेलुया. कारण त्यांनी देवावर प्रीती केलेली नाहीये. याचा अर्थ त्यांनी देवावर प्रीती केलेली नाहीये. कारण आताच आम्ही वचन पाहिलं, जो देवावर प्रीती करतो त्याला कसलंही अडथळण येत नाही. हालेलुया, हालेलुया. 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 स्तोत्र 34:5 काय सांगतं? वाचा. ज्यांनी ज्याकडे पाहिले ते प्रकाश पावले ते Praise the Lord. जिने कदाचित पावले. हे पाठ असले पाहिजे आमचे, हे वचन आमचे पाठ असले पाहिजे. ज्याने तुमच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. आम्ही कोणाकडे पाहत आहोत? आता सध्याची परिस्थिती आम्ही कोणाकडे पाहत आहोत? गर्दीकडे पाहत आहोत. गर्दी येऊन तुमच्यावर पडेल आणि तुम्ही चेक घेऊन जा. तुम्ही जर प्रकाशाकडे पाहत आहात तर देवाचं वचन म्हणतं तुम्ही प्रकाश पावणार आहात, तुम्ही तेजस्वी बनणार आहात. आणि ते काय होणार आहे? तुमची मुखे लज्जेने काळवंडणार. समजून जायचं आमचा चेहरा काळा पडला हे समजून जायचं सैतानाने आपल्यावर पाकर घातलेली आहे, सैतानाने आपल्याला स्पर्श केलेला आहे. समजून जायचं आजपासून हे चिन्ह असणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आमचा चेहरा बिना क्रीमने बिना याच्याने तेजस्वी झाला पाहिजे. Amen. Hallelujah. Praise God. Praise God. खूप सारे लेडीज काय करतात? क्रीम वापरतात, पावडर वापरतात. हालेलुया. मी पण यूज करत होते, मलाही वाटत होतं, कारण माझा पण चेहरा काळा पडलेला होता. आणि त्यावेळेस मी म्हणत होते, कारण मला वेदना होत्या आणि त्या वेदनेकडे मी दुर्लक्ष केलं. प्रत्येक वेळेला दुर्लक्ष केलं आणि चेहऱ्याकडे कधी लक्ष नाही दिलं. आणि म्हणून मी पण क्रीम यूज केलं, मी पण हे केलं, मी यांच्यातून गेलेले आहे. पण जसे बाळासाहेब गेले त्याच्यानंतर नाही मी क्रीम यूज केलं, नाही मी पावडर यूज केलं. हालेलुया. आणि मग मी पूर्णपणे नाही का, मी पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित, म्हणजे पूर्णपणे, कारण माझ्यावरती जबाबदारी आहे. त्यावेळेला बाळासाहेब होते त्यावेळेला वाटलं नाही की मला या जबाबदारी पार पाडल्या पाहिजे. मला वाटायचं आहे ते करतात, आहे ते करतात, आपण त्यांना सपोर्ट करूया, आपण त्यांना सपोर्ट करूया. पण प्रत्येक वेळेला बाळासाहेब काय करायचे? मला पुढे घेऊन चालायचे. तू सांग, तू कर, तू कर. आणि मी म्हणायची तुम्ही आहे तुम्ही करा. आणि शेवटी देवाने काय केलं? माझा तो आधार काढून घेतला. हालेलुया, हालेलुया. Hallelujah. पण देवाने आधार काढून घेतला म्हणून माझ्या कुटुंबावरचा तो हात निघून गेला का? तो आधार निघून गेला का? तर माझ्या कुटुंबाला एक मोठा आधार आलेला आहे आणि मोठा केंद्रबिंदू काय आहे? तर प्रभू येशू आहे.
हालेलुया. हालेलुया. आणि तो येशू माझी काळजी घेतात. प्रत्येक वेळेला तो काळजी घेतो. जिकडे जाईल तिकडे काळजी घेतो. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. एक छोटीशी सुंदर गोष्ट आहे, पण त्याची सुद्धा काळजी माझा देव माझी घेतात. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून या कुटुंबावर फक्त येशू हा केंद्रबिंदू आहे. येशू प्रमुख याजक आहे. आणि म्हणून जेवढे मला बोलले, जेवढे मला जे कोणी माझ्यावर चिकलफेक केलेली आहे, आज ते मला दिसणार नाही. तेव्हा मला दाखवलं का, कारण ज्या वेळेस परमेश्वर म्हटलं नाही का, 6 लाख लोकांना त्यांनी बाहेर काढलं मिसर देशातून, आणि त्यावेळेस त्यांची दांडल उडाली. काय झालं, पाठीमागून फारोच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. समोर बघावं तर समुद्र, पाठीमागे बघावं तर फारोचं सैन्य. अशा वेळेला काय करायचं, काय सांगितलं मोशेला, फक्त तुम्ही गप्प बसा, स्थिर उभे राहा, स्थिर. हालेलुया. आणि स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची द्यायची असते. स्थिर राहणे, गप्प राहावे. त्यावेळेस काय झालं की म्हटलंय की हे जे फारचं सैन्य आता तुझ्या मागून येताना दिसतं ना, ते तुझ्या नजरेसही पडणार. हालेलुया. रात्रभर पाण्याच्या भिंती बांधल्या. किती? रात्रभर. कोणी बांधल्या पाण्याच्या भिंती? पाण्याची भिंत बांधू शकतो कोणी? तो परमेश्वर. त्या परमेश्वराची तुम्ही लेकरं आहात. हालेलुया. ज्या परमेश्वराने पाण्याच्या भिंत रात्रभर बांधून स्थिर ठेवल्या, आणि ज्यावेळेस फारोचं सैन्य आलं, सगळी सेना निघून गेली इस्रायलची, त्यावेळेस काय झालं, ते सगळी सेना त्या पाण्यामध्ये गडप झाली. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जीवनाचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे, जो तुमच्यावर वैरत्व करत आहे, जो तुम्हाला खाली पाडून पाहत आहे, जो तुम्हाला अंधारात बसून पाहत आहे, त्या परमेश्वराची तुम्ही लेकरं आहात. त्या परमेश्वराची लेकरं कधी अंधारात राहणार नाही, कधी पडणार नाही, कधी त्यांना आधार येणार नाही. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला जीवन जगायचं आहे. हालेलुया. 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 उपदेशक याचा 8वा अध्याय आणि पहिलं वचन. ज्ञानी पुरुषात समान कोण आहे, कोणते समजते. ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते, जेणेकरून त्याच्या मुखाचा ज्ञानी पुरुषासमान कोण आहे, कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याची कोणाला समजते. या वचनाचा उलगडा करण्याचं आम्हाला समजतं का? नाही समजत. वचनाचा उलगडा आम्हाला समजण्यात येतो. आणि देवाचं वचन या ठिकाणी काय सांगतं की ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते. पहा, परत एकदा आलंय. कोणाचं ज्ञान? परमेश्वराचं ज्ञान. ज्यावेळेस परमेश्वराच्या ज्ञानामध्ये तुम्ही वाढत जाता पियानो, परमेश्वराचं ज्ञान तुम्ही घ्यायला जाता, त्यावेळेस तुमचं मुख हे तेजस्वी होतं. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं ना की ओठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश पावल्या. उदय पावल्या म्हणजे प्रभातेसारखं उदय. उदय म्हणजे पहाटे. किती छान वाटतं ना सकाळ झाली की. सेम तसंच तेज तुमच्या चेहऱ्यावर येणार. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं ज्ञान घ्याल, परमेश्वराच्या ज्ञानामध्ये तुम्ही वाढाल प्रिय. हालेलुया. 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 आता सैतान या ठिकाणी काम करत आहे की नाही? ते आजी कधीतरी येतात, त्यांना झोप छान लागत आहे, तरी नाही लागत. एक सुंदर झोप लागत आहे, कारण सैतान काय तू ऐकायचं नाही. वचन ऐकलं तर तुझ्या घरानेच आहे ना, पहा खूप सुंदर झोप लागते. हालेलुया. हालेलुया. आम्ही कशासाठी येतो प्रियानो? कशासाठी येतो आम्ही चर्चमध्ये? काय येण्याचं प्रयोजन आहे आमचं? आशीर्वाद मिळावे म्हणून? कशासाठी येतो आम्ही? कशासाठी येतो प्रियानो? आपल्या पापाची क्षमा केली, कारण केले आणि सर्व वाईट गोष्ट म्हणजे पहिलं नाही, तर आता जसं विश्वास त्याच्यावरती ठेवला, तसं म्हणजे अनुभव पण घेतले की तो उत्तम म्हणजे परमेश्वर आहे. की वेळोवेळी म्हणजे संकटामध्ये असलं, अडचणीमध्ये असलं, सर्व गोष्टींमध्ये सहाय्य करायला तो सज्ज आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशासाठी येतात चर्चमध्ये? आणि एक देवासाठी, परमेश्वरासाठी. देवासाठी नाही. देवासाठी जर आले असते ना, तर देवाने सांगितलेल्या आज्ञेचं पालन आम्ही केलं असतं. बाप्तिस्मा घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला म्हणतात
लॉर्ड. चांगली गोष्ट आहे. संध्याकाळच्या 7च्या प्रार्थनेला पण त्यांनी फोन केलेला. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवामध्ये वाढतो प्रियांनो आणि चर्चमध्ये येतो त्यावेळेस आमचा एक वेगळा एक आशीर्वाद असतो. हालेलुया. देव प्राप्त करून घेणे नाही का, हे आमचं परम कर्तव्य असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मंदिरामध्ये आलो पाहिजे. आशीर्वाद मिळतात म्हणून नाही. बऱ्याच वेळेला बरेचसे सांगायचे नाही का, आशीर्वाद मिळणारा पाहिजे, आशीर्वाद पाहिजे की आशीर्वाद देणारा पाहिजे. कोण पाहिजे? आशीर्वाद देणारा पाहिजे. आशीर्वाद मिळणारच आहे. आशीर्वाद देणारा तुमच्याकडे आल्यावर आशीर्वाद मिळणारच आहे. सेम तसंच आहे की ज्या वेळेस तुम्हाला उत्कट लागेल की मला देव प्राप्त करून घ्यायचा आहे, ईश्वर मला प्राप्त करून घ्यायचा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या समजा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान मनुष्याचं मुख तेजस्वी करते. हालेलुया. आणि म्हणून या तेजस्वितेमध्ये आम्हाला चालायचं आहे. योहान याचं 3रा अध्याय आणि 19 वचन. न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे आम्ही कशाची आवड धरली आहे? कशाची आवड धरली आम्ही? तुम्ही कशासाठी येतात या ठिकाणी? आताच आम्ही ऐकलं ना, कशासाठी येतोय आम्ही? आम्ही कशाची आवड धरलेली आहे? देवाला प्राप्त करू. कशाची आवड धरायची आम्हाला? या ठिकाणी वचन काय सांगतं? जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने कशाची आवड धरली आहे? अंधाराची. आणि म्हणून त्यांची कृत्य कशी आहे? दुष्ट आहे. म्हणून ते एकमेकांना टोचणी लावतात, एकमेकांना घालून पाडून बोलतात, मारामारी करतात, खून करतात, याचं त्याला सांगतात, त्याचं त्याला सांगतात. या सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण कशाची आवड झालेली आहे? हे सगळे अंधाराची कामं आहेत. म्हणून मला सांगितलं, मला अंधाराची कामे नाही सांगायची. आज तुला प्रकाश विषय बोलायचं. हालेलुया. देवाचं वचन पण म्हणतं, तुझा डोळा जर पाप करत असेल तर तो फोडून टाक. सांगते ना मत्तेच्या अध्यायामध्ये, तो डोळा तो फोडून टाक. त्या डोळ्यासहित मग स्वर्गात नरकात जाण्यापेक्षा तो डोळा नसलेला बरा. हालेलुया. आणि म्हणून जगामध्ये पाप आलेला आहे, सॉरी जगामध्ये प्रकाश आलेला आहे. हालेलुया. जगाचं जाऊ द्या, आमच्यामध्ये कोण आलेलं आहे? कोण आलेलं आहे आमच्यामध्ये? कोणीच उत्तर देत नाही. प्रकाश मोठ्याला सांगा ना, मग घाबरता कशाला? प्रकाश आला. हा, प्रकाश आला आहे. मोठ्याने सांगा, माझे प्रकाश आलेले आहे. माझ्यामध्ये प्रकाश आला आहे. हालेलुया, हालेलुया. 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 आणि जर प्रकाशात आलेले आहे तर तुम्ही वाईट कृत्य कराल का? तुम्ही अंधारात राहाल का? नाही. म्हणून आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, देवाला प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला चर्चमध्ये असं राहिलं पाहिजे. आम्हाला प्रार्थनेमध्ये सहभागी झालं पाहिजे. आम्हाला चर्चमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला भाग घेतला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. 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 आणि जर आम्ही या गोष्टी करत आहोत तर आमचं क्रीम पेस्ट न वापरता आमचा चेहरा तेजस्वी होणार आहे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. 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 1 योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 5 वचन. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आमेन. आमेन. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? कोणता संदेश घेऊन आलेलो आहोत आम्ही? की देव प्रकाश आहे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आम्ही कोणाची मुलं आहोत? पटापट उत्तर द्या. आम्ही कोणाची मुलं आहोत? प्रकाशाची. प्रकाश कोण आहे? देव. आम्ही जर देवाचे लेकर आहोत तर देव प्रकाश आहे. देव जर प्रकाश आहे तर आम्ही त्याची प्रकाशाची मुलं आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही काय करणार नाही? त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देवाच्या ठाई मुळीच अंधार नाही. आमच्या पण मध्ये अंधार नसायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही देवाचा प्रकाश म्हणून आम्ही स्वतःला समजतो तर आज देवाचं वचन आहे, उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश
तुझकडे आलेले आहे परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावलेले आहे. परमेश्वराचं तेज आमच्यावर आलं पाहिजे प्रिया. आम्हाला अंधारामध्ये नाही चालायचंय, आम्हाला प्रकाशामध्ये चालायचंय, कारण आम्ही प्रकाशाची कन्या आहे. एकच लक्षात ठेवायचंय की सृष्टिकर्त्याने शब्दाने प्रकाश हो म्हटलं आणि प्रकाश झाला. हालेलुया. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारं हे आहे. आणि या बायबल मध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं लिहिलेली आहेत. जगामध्ये आम्ही म्हणतो नाही आम्हाला जगाचं ज्ञान पाहिजे, याच्यातच आहे. जगाचं ज्ञान सुद्धा याच्यात आहे. Praise the Lord. मोठ्या मोठ्या सायंटिस्ट लोकांनी सुद्धा हे वाचन वाचून नाही का हे जसं लिहिलेलं ना तसंच त्यांनी त्या एक आहे खूप मोठा सायंटिस्ट म्हणून आहे, त्या सायंटिस्टने आकाशामध्ये संपूर्ण बायबल लिहिली. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे का उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की त्याने सूर्य आणि चंद्र बनवले. कशासाठी? ऋतू, महिने नाही वर्ष याचं त्यांनी काय करावं, प्रगट करावं, सांगावं म्हणून बनवलेलं. आणि त्या ताऱ्यांवरनं या सगळ्या गोष्टी कळत आहेत. जे सायंटिस्ट आहेत, जे आहे अभ्यासक लोक आहेत, याचा अभ्यास करत आहेत. आणि आम्ही केलं पाहिजे. आम्ही सर्वसाधारण लोक नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही काय समजतो, स्वतःला सर्वसाधारण लोक समजतो. आम्ही सर्वसाधारण नाहीये. आम्ही देवाचे मुलं, म्हणजे परात्पर देवाचे सेनाधीश परमेश्वर त्याचं नाव आहे, जो प्रखर तेजाने भरलेला आहे, जो जगाचा प्रकाश आहे, त्याची तुम्ही लेकरं आहात. आम्ही कमी आहोत का? पण एवढंच आहे की आम्ही आमच्या समस्येमध्ये, आमच्या अडखळण्यामध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या ज्या जुन्या रूढी परंपरेमध्ये आम्ही अजून कितपत पडले. आणि म्हणून ते आमच्यावर अजून उभे आहेत. ज्यावेळेस तुम्ही देवाचं ज्ञान घेत जाल, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या ज्ञानामध्ये वाढत जाल, त्यावेळेस समजणार की माझा देव आणि मी एकटे राहिले तरी चालेल. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. समर्थ आहे. गरज नाही आम्हाला कोणाची तरी. गरजेचं आहे की चला बाबा माझा वेळ जात नाही, मला त्याच्याकडे जाऊन टाइमपास केला पाहिजे, चला मला त्याच्याकडे जाऊन आमचं काहीतरी वेळ जाईल तुमचा, बाकी काही होणार नाही. या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत की तो वेळ एक क्षण नाही म्हटलं तरी अजिबात वेळ नसतो आमच्याकडे. एकही तास सुद्धा काय अर्धा तास पण नसतो. हालेलुया. सर्व दिवस ते आपले, सर्व दिवस, कारण देवाने एक वेगळं सामान केलेलं आहे. Praise the Lord. अंधारापासून प्रकाश वेगळा केलेला आहे व जगाच्या लोकातून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही संख्येने कमी आहोत. हालेलुया. परंतु देवाचं वचन हे नाही सांगत की तुमची संख्या कमी ठेवा. मिस्र देशामध्ये माहितीये का त्या पारोला किळस आली होती. कशाची किळस आली होती सांगा मला, कशाची किळस आली? त्या फारो राजाला किळस आली होती इस्रायल लोकांची. का? कारण त्यांची संख्या वाढत चालली. आज या जगामध्ये जे लोक उद्भवत आहेत ना, विरोधक तयार होतात, त्यांना किळस वाटली पाहिजे तुमची. हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत ते लोक. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही वाढू त्यावेळेस लवकरच येशू येणार. आमेन. जगाच्या शोधापर्यंत जोपर्यंत स्वार्थ समजत नाही, हे काही नाही. ठीक आहे, त्याने बोलले आम्ही धन्यवाद दिला, त्याने बोलला, त्याने बक्षीस ठेवलं, ठीक आहे. उलट म्हटलं देवाला धन्यवाद, मीडियाच्या द्वारे येशूने सांगत आहे, कारण तो येशूची सुवार्थ तोच सांगत आहे. हालेलुया. 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 त्याच्यामध्ये सांगण्यात येत आहे की येशूचा खूप चांगला आहे आणि खूप काही गोष्टी होत आहे. करू दे त्याला चिकलपेट करू दे, पण देव न्याय एक दिवस करणार आहे. आमेन. आम्ही नाही कोणासाठी न्याय मागायचं, देव त्याचा न्याय बरोबर करणार. परंतु आम्ही देवाच्या प्रकाशामध्ये चाललं पाहिजे. आम्हाला अंधाराच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. काय होणार आहे? नुकसान आमचं होणार आहे. जर आम्ही अंधारात पडलो, जर आम्ही त्याच याच्यामध्ये पडलो, तर खूप साऱ्या गोष्टींना आम्ही मागे जाणार आणि ते आमच्या चेहऱ्यावर येणार. म्हणून परमेश्वराचं तेज तुमच्यावर येऊ दे, आणि जेणेकरून तुमचा प्रभाव जर इतरांवर पडला तर ते त्यांच्या समस्येतून दूर जातील, त्या समस्या त्यांच्या निघून जातील, त्यांचे आजार निघून जातील, त्यांच्या जे काही अडचणी असतील त्या निघून जातील. तुमच्या एकट्याच्या त्याच्यासमोर उभा राहणार. देवाचं वचन काय सांगतं? पहा, बघून ऐक्याने एकत्र राहणं किती चांगलं आणि मनोहर आहे, कारण ते परमेश्वराने आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. तुमचे पाय त्याने आशीर्वादित केला, तुम्हाला शांती असो. जर त्या घरात तुम्ही गेलात आणि त्या घरात तुम्ही जर एक वचन बोललात आणि त्या घरात ज्या लोकांनी तुमचा स्वीकार केला तर त्या घरामध्ये ती शांती आहे. पण त्या घरातल्या लोकांनी तुमचा स्वीकार नाही केला तर देवाने काय सांगितलं? तेथेच तुझ्या पायाची धूळ झाड. एवढं स्ट्रॉंग वचन आमच्यासाठी देवाने. आम्हाला घाबरण्याची काळजी नाही, आम्ही घाबरू शकत नाही आणि आम्हाला घाबरायचं पण नाहीये. तर देवाचं वचन होतं, परमेश्वर माझा प्रकाश आणि तारण आहे, मी कोणाची भीती करू.
हालेलुया. आम्हाला कोणाची भीती बाळगायची नाही. आम्हाला फक्त त्या जिवंत परमेश्वराची भीती बाळगायची आहे. त्याला आम्हाला अनुसरायचंय, त्याच्या मार्गात आम्हाला चालायचं आहे, त्याच्या आज्ञेचं आम्हाला पालन करायचं आहे आणि त्याच्या प्रकाश